नमस्कार मंडळी, आज आम्ही बनवत आहोत बर्गर. मी माझ्या बर्गरला नाव दिलं आहे रावण बर्गर, कारण तो दिसतो आहे बघा, त्याच्यावर जो मी स्माइली काढला आहे ना, तो सेम रावणासारखा दिसतो आहे. सो रावण बर्गर. त्याच्यासाठी लागणारं इंग्रेडियंट्स: टोमॅटो घेतला आहे आणि कांदा घेतला आहे कापून, गोल असा स्प्रिंगमधून कापून घेतला आहे, फ्रेश टोमॅटो केचप, आपला शेजवान सॉस आणि मिल्की मिसचे चीज स्लाईस घेतले आहेत. त्याच्यानंतर अमूल बटर घेतलं आहे, बर्गर बन घेतले आहेत, टोसिटाचे बर्गर बन आहेत, हे जे डीमार्टमधून अवेलेबल आहेत ते घेतले आहेत आम्ही. त्याच्यानंतर मेयोनीज घेतलेलं आणि ही मेकइन्सची आलू टिक्की घेतली आहे. ठीक आहे, तर आपण जी आलू टिक्की आहे ते मस्तपैकी फ्राय करून घेऊया. सो फ्राय करायला मी घेतली आणि मस्त गोल्डन कलर आला आहे आणि मस्त क्रिस्पी अशी फ्राय करून घ्यायची ती. जास्त हाय फ्लेम पण नाही आणि कमी फ्लेम पण नाही, मीडियम फ्लेमवर अशी तळून घेतली आहे. सो आलू टिक्की रेडी आहे. आता आपण ह्याच्यासाठी लागणारा सॉस बनवूया. बर्गरला लावायसाठी आपल्याला जो सॉस लागतो तो बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी मी आधी घेत आहे केचप, टोमॅटो केचप घेतलेला आहे. टोमॅटो केचप घेतल्यानंतर मी त्याच्यात टाकते शेजवान सॉस. शेजवान सॉस टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मेयोनीज. ठीक आहे, आणि हे सगळं तिन्ही आपल्याला एकत्र करून मस्तपैकी असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला मस्त अशी स्मूथ बनवायची आहे. ठीक आहे, सो मस्तपैकी ते हलवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, असं बघू शकता तुम्ही, असं मस्तपैकी स्मूथ त्याचं हे झालं ग्रेव्ही. ठीक आहे, सो बर्गर बन घेतला आहे, त्याला त्याचे पार्ट्स करायचं आपल्याला, मधून असा कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो आपण पॅन घेतला, त्याच्यावर बटर टाकलं आहे आणि ते दोन्ही बेस जे आहेत ते आपल्याला मस्तपैकी म्हणजे थोडं क्रिस्पी करून घ्यायचं आहे बटरमध्ये. ठीक आहे, सो बर्गर आपण नीट आता भाजून घेतला आहे. त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहोत जी ग्रेव्ही आपण बनवली आहे, सॉस, तो आपल्याला सॉस त्याच्यावर नीट स्प्रेड करायचं आहे. सगळीकडे असा तो त्याला नीट आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे कांदा टोमॅटो टाकलं आहे ते आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे. ठीक आहे, सो कांदा पहिला आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे. कांदा टाकल्यानंतर टोमॅटोवर आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जी टिक्की फ्राय करून घेतली ती आपल्याला टिक्की त्याच्यावर आपल्याला ठेवायची. ठीक आहे, आणि जे चीज स्लाईस मी तुम्हाला मगाशी दाखवले ते चीज स्लाईस आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे. सो त्यानंतर बर्गरचा जो वरचा पार्ट आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. ठीक आहे, सो आपला बर्गर रेडी आहे. बघू शकता, खूप छान बर्गर झालेला. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. ट्राय केला तर आम्हाला नक्की सांगा कसा झालेला. ठीक आहे, सो आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.